बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. 4,42,000 किमतीच्या चोरीतील 9 मोटरसायकली पोलिसांनी केल्या जप्त. शहरात तसेच ग्रामीण भागात ही दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आज गुरुवारी दोघा सराईत दुचाकी चोरट्यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. शरद सुभाष टोमके वय 22 राहणार साठेनगर आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली व विशाल मधुकर चव्हाण वय 22 बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून 4,42,000 रुपये किमतीच्या 9 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून 6 मार्च रोजी महावीर आवटी यांची मोटरसायकल चोरीस गेली होती. याबाबतची फिर्याद आवटी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी पोलीस मोटरसायकल चोरट्याचा शोध घेत असताना शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकास शरद टोमके व विशाल चव्हाण हे दोघे चोरीतील मोटरसायकल विक्रीसाठी खानविलकर पेट्रोल पंप परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून शरद टोमके व विशाल चव्हाण या दोघा चोरट्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील 4,42,000 रुपये किमतीच्या 9 मोटरसायकली जप्त केल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपाधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, सुशील गायकवाड, सनीराज पाटील, रवी आंबेकर, विकास चौगले, अमोल पाटील, राहुल पाटील, बाबा ढाकणे, महेश पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.